नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे त्यांची हत्या ही 9 डिसेंबरला करण्यात आलेली होती. हत्येचे पडसाद जे आहे ते राज्यभरात उमटले. राज्याच्या अर्थात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले होते. सर्वपक्षीय आमदारांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. त्याचेच पडसाद देशाच्या अर्थात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळालं होतं. बजरंग सोनवणे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये दोषींना फाशी द्या, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी केलेली होती. परंतु संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल 34 दिवस उलटून गेलेले आहेत. हा तपास सध्या सीआयडी करत आहे. अतिशय वेगानं हा तपास करत आहे. परंतु आम्हाला तपास कुठपर्यंत आलेला आहे, या प्रकरणातील फरार आरोपीला अद्याप का पकडलेलं नाही, माझ्या भावाला न्याय मिळणार की नाही अशी मागणी करत उद्विग्न अशी प्रतिक्रिया देत जी आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मसाजोग मध्ये पाण्याच्या टाकीवर चढत आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे. अत्यंत वेगवान घडामोडी ज्या आहेत मसाजोग मध्ये घडतायत. नेमकं मसाजोग मध्ये काय घडतंय याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतोय. माझ्या भावाला न्याय मिळणार की नाही असा थेट सवाल पोलिसांना सीआयडीला विचारताय. नेमकं मसाजोग मध्ये काय घडतंय? राजरत्न संतोष देशमुख यांनी थेट काल टॉवरवर चढून त्यांच्या घराच्या जवळ जो टॉवर आहे त्या टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कारण संतोष देशमुखांच्या हत्येला 34 दिवस पूर्ण झाले तरी पोलीस तपास यंत्रणा सीआयडी पथक यांना तो जो फरार कृष्ण आंधळे आहे त्याला शोधता आलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आपल्या भावाच्या हत्येचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती सीआयडीचे अधिकारी जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या परिवाराला देत नाही आहेत. यासोबतच राजरत्न आणखी एक धक्कादायक बातमी जी आहे ती सीआयडीच्या तपासामध्ये उघडकीस आल्याचं पाहायला मिळतंय. संतोष देशमुख यांना तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी हत्येच्या 1 महिना अगोदर जीवे मारण्याची धमकी जी आहे ती धमकी दिली होती. त्यामुळं देशमुख परिवार जो आहे तो अस्वस्थ होता. बघ, असं असताना पोलिसांनी त्याच वेळी कठोर कारवाई का उचलली गेली नाही असा एकंदरीत सगळेच प्रश्न मुद्दे जे आहेत यांना अनुसरून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त मस्साजोग मध्ये ठेवला, टॉवर जवळ ठेवला. त्यानंतर गावकऱ्यांनी सुद्धा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला. पोलीस सतर्क झाले. मात्र राजरत्न या पाण्याच्या टाकी जवळ कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता आणि याच अनुषंगाने धनंजय देशमुख हे जे आहेत ते या पाण्याच्या टाकीवर चढले. साधारणतः अर्धा ते पाऊण तास धनंजय देशमुख हे गायब झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र ते या पाण्याच्या टाकीवर दिसले. पाण्याच्या टाकीवर चढल्यानंतर त्यांनी ती शिडी जी असते चढण्यासाठीची ती काढून टाकली. जर पोलीस वरती आले तर मी खाली उडी मारीन असा इशारा धनंजय देशमुखांनी दिला. मात्र आणि मधल्या काळात त्यांना चक्कर येत होती, त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर येत होती. त्यानंतर बीडचे जे एसपी आहेत नवनीत कावत ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्याकडून त्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. बीडच्या डीवायएसपी त्या ठिकाणी पोहोचल्या. त्या ठिकाणी धनंजय देशमुख खाली यावेत असं विनंती करताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला राजरत्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे स्वतः मस्साजोग मध्ये आहेत. मस्साजोग मध्ये त्यांनी अगदी धनंजय देशमुखांची संवाद देखील साधला होता फोन कॉलवरून. तुम्ही खाली उतरा, तुमच्या जीवाला जर काही झालं तर धनंजय मुंडेच्या टोळीचं आम्ही जिनं आराम करू असं मनोज जरांगे पाटील जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं. पण राजरत्न या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय देशमुख जे प्रश्न विचारतायत ते प्रश्न अगदीच रास्त आहेत. कारण राजरत्न आपण जर पाहिलं तर आज 13 जानेवारी आहे. आता जर आपण पाहिलं तर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या होते. आतापर्यंत पोलीस तपास यंत्रणा असतील किंवा मग सीआयडी कडे तपास गेल्यानंतर सीआयडीचं पथक असेल यांनी आजपर्यंत एकदाही संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास कुठपर्यंत आला, तपासामध्ये काय प्रगती आहे, कोणाला अटक केली आहे, कोणाच्यावर कुठली कारवाई केली जाते याचं साधं प्रसिद्धी पत्रकही काढलं नाही. साधी माहितीही त्यांनी 1 अक्षराची माहितीही दिली नाही. त्यामुळे धनंजय देशमुख आता जे विचारतायत हे अगदीच रास्त असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, आपण जर पाहिलं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी होते. आज तब्बल 34 दिवस उलटून जातात. परंतु कुटुंबियांना अर्थात कुटुंबीय आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेला तपास कुठपर्यंत आलेला आहे अद्यापही कळत नाही. या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर 3 प्रकरणं आहेत. यामध्ये पहिलं खंडणीचं प्रकरण, दुसरं हत्येचं प्रकरण आणि तिसरं म्हणजे सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण. असे 3 प्रकरण जे आहेत ते सीआयडी कडे आहेत. परंतु जर आपण पाहतोय कोणताही तपास होत असेल
तर त्याच्या बाबतीमध्ये तपास कुठपर्यंत आला याची माहिती तपास अधिकारी देत असतो. जर हाय प्रोफाईल केस असेल तर त्या तपासाची माहिती पोलीस अधीक्षक किंवा सीपी देत असतो. परंतु हे प्रकरण, संपूर्ण या प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा होते. अत्यंत निर्घुणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली जाते, त्यांना मारलं जातं, परंतु तपास कुठपर्यंत आलेला आहे कुटुंबियांना सांगितलं जात नाही. आणि त्यामुळे त्यांचा भाऊ अत्यंत उद्विग्न, त्याची अशी प्रतिक्रिया आहे. तो म्हणतोय की ऍटलिस्ट आमच्या कुटुंबियांना सांगा तपास कुठपर्यंत आलेला आहे. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख जी आहे ती म्हणते की माझ्या वडिलांना अत्यंत क्रूरपणे मारलं गेलेलं आहे, तपास कुठपर्यंत आलेला आहे ते सांगा. फरार आरोपींना तुम्ही का अटक करत नाही, माझ्या वडिलांना न्याय देणार की नाही, अशी जी मागणी आहे ती एक लहान मुलगी करते. परंतु अद्यापही जे आहे सीआयडी तपास करते, परंतु तपास कुठपर्यंत आलेला आहे का सांगले जात नाही. निश्चितच राजरत्न, या सगळ्यामध्ये पोलीस प्रशासन कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय. सुरेश धस ज्याप्रमाणे आकामागचा आका शोधा म्हणतायत, तर त्या आकामागच्या आकाची भीती पोलीस यंत्रणेला आहे का, हे सगळेच प्रश्न जे आहेत ते उपस्थित असल्याचं होत असताना पाहायला मिळतंय. अजूनही जर आपण पाहिलं तर त्या वाल्मिक कराडची कस्टडी आज संपते राजरत्न. 1 जानेवारीला मध्यरात्री आपण दोघांनीच इथून जे आहे ते लाईव्ह करून प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवली होती की वाल्मिक कराडला कस्टडी जी आहे ती कस्टडी देण्यात आलेली आहे. ती कस्टडी राजरत्न आज संपते. अवघ्या काही वेळात त्या वाल्मिकला केस न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. मात्र अजूनही वाल्मिक कराडवर मोका का लावला जात नाही, वाल्मिक कराडला 302 मध्ये का घेतलं जात नाही, असे अनेक प्रश्न गावकरी जे आहेत ते उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. यासोबतच पोलीस प्रशासन का कठोर कारवाई करत नाही, असे सगळेच प्रश्न, तू जसं म्हटलं तपास यंत्रणांवर कोणाचा दबाव आहे का, असं सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र आता राजरत्न जर आपण एक महत्वाची बातमी पाहिली तर तब्बल 4 तासानंतर धनंजय देशमुख हे आता खाली उतरण्यासाठी तयार झालेले आहेत. टाकीवरून ते खाली उतरतायत. मनोज जरांगे पाटील यांनी केलेली विनंती, पोलीस प्रशासनाने केलेली विनंती ही धनंजय देशमुखांनी मान्य केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र राजरत्न, धनंजय देशमुखांनी केलेलं आंदोलन, त्यांच्या पत्नीने रामदास आठवले जे केंद्रीय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री आहेत, त्यांच्या समोर उद्विग्न प्रतिक्रिया देत आता मीच यांना मारून टाकते अशा प्रकारचं केलेलं स्टेटमेंट असेल. देशमुख परिवाराचा विचार पोलीस प्रशासन, तपास यंत्रणा कधी करणार, आणि या प्रकरणातला जो 23 वर्षाचा कृष्ण आंधळे आहे त्याला तपास यंत्रणा कधी अटक करणार, या आकामागच्या आकाचा दबाव झुगारून तपास यंत्रणा कधी स्वायत्त निर्भीडपणे तपास करणार, असे अनेकच प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतात. संकेत, दुसऱ्या बाजूला धनंजय देशमुख जर बघितलं तर तो फरार आरोपीला तुम्ही का, अर्थात का अटक केली जात नाही, त्याचा शोध का लावला जात नाही, जर पाहिलं तर विष्णू चाटेला मी कॉल केलेला होता, तो कॉल त्याला लागत होता, परंतु पोलिसांनी त्या नंबरवरती कॉल करून त्याचं लोकेशन ट्रेस का केलं नाही. विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे आहेत, ते पुरावे दडवायला एवढे दिवस पोलिसांनी त्याला ताब्यात का घेतलेलं नाही, मोबाईल का सापडला जात नाही, अशी सुद्धा प्रश्न जो आहे तो धनंजय देशमुख यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. थोड्याच पूर्वी जर आपण पाहिलं, ज्यावेळी एका बाजूला पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख आंदोलन करत होते, दुसऱ्या बाजूला महिला डीवायएसपी जे आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी सुद्धा त्या डीवायएसपीला सुद्धा प्रश्न विचारला की माझ्या भावाला न्याय कधी मिळणार आहे, एवढे दिवस तुम्ही त्या आरोपीला, फरार आरोपीला का अटक केलेली नाही, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही अद्यापही मान्य का केलेल्या नाही, तुम्ही तपास कुठपर्यंत आला ते आम्हाला का सांगितलं नाही, असा सुद्धा जो आहे तो प्रश्नांची सरबत्ती जी आहे त्यांनी डीवायएसपी वरती केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसऱ्या बाजूला खालून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते दुसऱ्या बाजूला धनंजय देशमुख यांना फोनद्वारे संवाद साधत होते की तुम्ही आंदोलन मागे घ्या, आपण पोलिसांची संवाद साधू, सीआयडीच्या पथकाशी आपण संवाद साधू, त्याचबरोबर सरकारच्या प्रतिनिधीला आपण बोलू घेऊ, या कामामध्ये आपल्याला एसपी जे नवनीत कावत आहेत ते मदत करतील, ते आपली बाजू ऐकून घेतील, असं म्हणून कुठंतरी एका बाजूला मनोज जरांगे पाटील धनंजय देशमुख यांना विनंती करताना सुद्धा दिसून आले, तर नवनीत कावत यांनी सुद्धा धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही खाली या, नाहीतर मी वर येतो, परंतु आपण योग्य दिशेने तपास करणार आहोत, तुमच्या भावाला अर्थात संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे, परंतु तुम्ही तपासात सहकार्य करा, तपास वेगानं पुढे जात आहे, असं सुद्धा जे आहे नवनीत कावत यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलेलं आहे. परंतु संतोष, एखाद्या घरामधला करता माणूस जातो, ज्याला अत्यंत क्रूरपणे मारलं जातं, त्याच्या जर काही ज्या व्हायरल फोटो झालेल्या होत्या त्या फोटोच्या माध्यमातून समजतं संकेत ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली होती, परंतु या प्रकरणामध्ये जर सगळेच जण सांगतायत, प्रसार माध्यमांमध्ये बातम्या येतात की खंडणीचं प्रकरण असेल आणि त्याच्याशी संलग्न जे आहे हत्येचं प्रकरण आहे. एका बाजूला तुम्ही हत्येच्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत खटला चालवता, कारवाई करता, परंतु खंडणीच्या प्रकरणातील आरोपी जे आहेत त्यांच्यावरती मकोका का लावला जात नाही, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल आहेत. वाल्मिक कराडवर
हत्येचा गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल जो आहे धनंजय देशमुख यांच्याकडनं विचारला जातोय, मसाजोग मधल्या गावकऱ्यांकडून विचारला जातोय. संकेत, जर आपण पाहिलं मसाजोग मध्ये पाण्याच्या टाकीवरती ज्यावेळी धनंजय देशमुख हे चढलेले होते त्यावेळी खाली गावकऱ्यांनी साड्या म्हणजे 4 जणांनी साड्या पकडलेल्या होत्या की त्यांनी जर कोणता असा उडी मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा जीव जाऊ नये असा प्रयत्न जो आहे तिथली गावकऱ्यांकडून त्यांच्या जीवाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला जात होता. संकेत जर आपण पाहिलं तर मसाजोग मध्ये अत्यंत तीव्रपणे गावकऱ्यांकडून सुद्धा आंदोलन केलं जात आहे. आता या प्रकरणामध्ये पुढचा तपास कशा पद्धतीने होईल असं वाटतंय? निश्चितच राजरत्न, आपण जर पाहिलं तर तपास यंत्रणांनी पहिल्यांदा त्या 23 वर्षाच्या कृष्णा आंधळेला पकडणं गरजेचं आहे. मग एवढे आरोपी सापडल्यानंतर मग अगदी प्रतीक घुले असेल, तो विष्णू चाटे असेल, जयराम चाटे असेल, प्रतीक घुले असेल, महेश केदार असेल, सुदर्शन घुले असेल किंवा मग अगदी तो हा आपला सुधीर चांगले असेल, यांना अटक होऊनही अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. मग कृष्णा आंधळे कुठे आहे? मग हे जे 2 आरोपी अगदी सुदर्शन घुले आणि सुधीर चांगले ज्याप्रमाणे पुण्यात सापडले, तसा तो कृष्णा आंधळे सुद्धा पुण्यातच सापडणार का? पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय? त्या विष्णू चाटेला काल राजरत्न पोलीस तपासामध्ये विचारलं, तुझा फोन नेमका कुठे? तो म्हणतो मला फोन आठवत नाही कुठे ठेवलाय. ज्याच्या फोनमध्ये एवढे महत्वाचे पुरावे आहेत. आतापर्यंत राजरत्न 5 आरोपींचे फोन केवळ पोलिसांना मिळतात आणि पोलीस असं सांगून मोकळे होतात की तपासासाठी आम्ही ते तांत्रिक तज्ञांकडे फोन दिलेले आहेत. मग तांत्रिक तज्ञांनी तुम्हाला आतापर्यंत माहिती दिली नाही का? तांत्रिक तज्ञांनी तुम्हाला आतापर्यंत पुरावे दिले नाहीत का? तुम्हाला हे कळतं की सुदर्शन घुलेच्या गाडीमध्ये फोन सापडतात, ते व्हिडिओ तुमच्या हाती लागतात. मग त्या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्ही पुढे कारवाई काय केली हे तुम्ही अजून माध्यमांना सांगत नाही. तुम्ही अजून प्रसिद्धीपत्रक काढत नाही. माध्यम सोडा, प्रसिद्धीपत्रक सोडा, तुम्ही संतोष देशमुखांच्या परिवाराला सांगत नाही की तपास कुठपर्यंत करताय, नेमकं तपास यंत्रणा काय करतय, तपास यंत्रणा का कोणाच्या दबावाखाली, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. राजरत्न, संकेत, जर आपण पाहिलं ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात येत होती, त्यांना मारहाण करण्यात येत होती, ते जीवाच्या आकांतानं ओरडत होते, मला पाणी द्या म्हणत होते, अशा वेळी मोबाईलच्या व्हिडिओ कॉलवरून व्हॉट्सअप कॉल केला जातो, मोकारपंथी ग्रुपवरती कॉल केला जातो. 5 ते 6 जण संतोष देशमुख यांना मारहाण होताना बघत असतात. हे अत्यंत क्रूरपणे ज्या पद्धतीने हे घडलेलं होतं, ज्या मोबाईल मधून कॉल गेलेले होते, ते जे कोण पुढची जी लोक होती, मारहाण होताना कोण लोक पाहत होती, हे जोपर्यंत तो मोबाईल सापडणार नाही तोपर्यंत हे तपासात उघड होणार नाही. त्यामुळे हा मोबाईल जप्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर आपण पाहिलं संकेत, ज्यावेळी हे आंदोलन सुरू आहे, धनंजय देशमुख यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या उपनेत्या असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की ज्या आरोपींना जे आहेत ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री पाठीशी घालतात असा आरोप सुषमा अंधारेंनी केला. ट्विट सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना खाली स्क्रीनवर दाखवतो राजरत्न की सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात. निश्चितच जर आपण पाहिलं तर हा म्हणजे एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग आहे ते देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की आम्ही या प्रकरणात जो दोषी असेल त्या दोषींवर कारवाई करू, या प्रकरणात एकालाही आम्ही सोडणार नाही. तो कृष्णा आंधळे तुम्हाला सापडतच नाही तर शोधायचा प्रश्न कुठे येतो? आणि या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर सुषमा अंधारेंचं हे ट्विट फार बोलकं या सगळ्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने किंवा या सगळ्या संतोष देशमुखांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं आहे. राजरत्न, आज 34 दिवस झाले संतोष देशमुखांची अमानुषपणे, निर्घृणपणे आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही हत्या, या हत्येला आज 34 दिवस पूर्ण होतात, तरी तपास यंत्रणा त्या कृष्णा आंधळेला शोधू शकत नाहीत किंवा साधं त्या वाल्मिक कराडवर गावकरी जसं म्हणतायत त्या पद्धतीने त्याची चौकशी जी आहे ती केली जात नाही. तो उलटा तो राजरत्न, तुला आठवत असेल, तू स्वतःच ती बातमी पहिल्यांदा केली होती की वाल्मिक कराड मदतनीसाची मागणी कोठडीमधनं करतोय का तर मला स्लीप ॲपनिया आहे, मला मदतनीस द्यावा, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या बातम्याही समोर येताना पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंचं ट्विट जे आहे ते फार महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी थेट स्वरूपाचा आरोप केलाय की राज्याचे मुख्यमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालतायत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संतोष, बीडचे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही आरोपींना पाठीशी घालणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला यामधला मेन जो आरोपी आहे त्या आरोपीला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निश्चितच राजरत्न, आज सकाळी ज्यावेळी संतोष देशमुखांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी पहिल्यांदा आनंदराज आंबेडकर त्या ठिकाणी गेले, नंतर लगोलग बजरंग सोनवणे या त्या ठिकाणी गेले, बजरंग सोनवणे नंतर मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आले.
आणि बजरंग सोनवणेंनी तर राजरत्न स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून या प्रकरणात जो आरोपी असेल त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. म्हणजे तुला आठवत असेल की ज्यावेळी संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळी संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि स्टेट इश्यू म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी संसदेमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची परवानगी घेऊन पहिल्यांदा तो मुद्दा मांडला होता की अशा प्रकारे निर्घृणपणे एका सरपंचाची हत्या होते. राजरत्न संतोष देशमुखांबद्दल शांतिवनचे जे संपादक आहेत दीपक नागरगोजे बीड मधले त्यांनी फार त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून संतोष देशमुखांचं स्वभाव वर्णन सांगितलंय. संतोष देशमुख हे 3 टर्म राजरत्न सरपंच म्हणून निवडून येतात, एकदा जनतेतनं नंतर सदस्यांमधनं तिसऱ्यांदा पुन्हा जनतेतनं. अशा सेवाभावी सरपंचाचा अतिशय अमानवीय पद्धतीने मृत्यू होणं, या आरोपींना फाशीशिवाय दुसरी कुठली शिक्षाच असू शकत नाही राजरत्न. त्यामुळे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ज्या पद्धतीने धनंजय देशमुख करतायत अगदी त्याच पद्धतीने बजरंग सोनवणे सुद्धा पहिल्या दिवसापासून हीच मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत, या प्रकरणावर फक्त महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण हे प्रकरण जर पाहिलं तर अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची झालेली हत्या असेल, परंतु आम्हाला न्याय मिळत नाही मागणी करत आज सकाळी जे आहे धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलेलं होतं आणि त्यांच्या आंदोलन जे केलेलं होतं त्यांना विनंती केली जात होती. अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी विनंती केली, नवनीत कावत जे की बीडचे एसपी आहेत त्यांनी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीचा मान राखत धनंजय देशमुख यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलेलं आहे. त्याचबरोबर वैभवी देशमुख ज्या की संतोष देशमुख यांच्या कन्या होत्या त्यांनी सुद्धा विनंती केली होती की आम्हाला तपास कुठपर्यंत आलाय ते सांगा अशी मागणी सुद्धा केलेली होती. आता जर पाहिलं तर मसाजोग मध्ये ज्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख आंदोलन करतायत त्या ठिकाणी जे वैभवी देशमुख आलेल्या होत्या, संतोष देशमुख यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं. मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी आहेत, बीडचे एसपी त्या ठिकाणी आहेत आणि ज्यावेळी धनंजय देशमुख यांनी हे आंदोलन मागे घेतलं आणि पाण्याच्या टाकीवरून ते खाली उतरले त्यानंतर त्यांनी पहिली मिठी जी आहे मनोज जरांगे पाटील यांना मारली आणि त्यावेळी त्यांना कुठेतरी आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. संकेत जर पाहिलं तर आता धनंजय देशमुख अर्थात ज्या पद्धतीनं आंदोलन करतायत आता पुढचा तपास कसा असू शकतो, कारण संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल 34 दिवस झालेले आहेत. 34 दिवस म्हणजे तपास जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे. अद्यापही एक आरोपी फरार आहे. संकेत, आता ही पुढची दिशा या तपासाची कशी असू शकते? तपास यंत्रणेवरती कुठेतरी आता या आंदोलनामुळे कुठेतरी दबाव निर्माण होऊ शकतो का? त्यांच्या ज्या कुटुंबियांकडून मागणी केली जाते की आम्हाला तपास कुठपर्यंत आलेला सांगा, माध्यमांना सांगा. माध्यमांना सुद्धा सांगितलं जात नाही. संकेत, विशेष म्हणजे तपास कुठपर्यंत आलेला आहे, तपासात काय घडतं हे माध्यमांना सुद्धा सांगितलं जात नाही. राजरत्न ज्यावेळी या दोघांना अटक झाली होती, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, त्यावेळी एक फ्लॅश सगळ्या माध्यम चालवत होते की अवघ्या काही वेळामध्ये नवनीत कावत हे पत्रकार परिषद घेणार आणि या सगळ्या तपासाची माहिती देणार. 4 जानेवारीला या दोघांना पुण्यातनं अटक होते. आज 14 जानेवारी आहे. कुठे आहेत नवनीत कावत? कुठे नवनीत कावतांची प्रेस कॉन्फरन्स? म्हणजे केवळ बातम्या पेरायच्या की आता नाही प्रसार माध्यमांमध्ये आम्ही प्रेस घेऊन आम्ही असं सांगून तसं सांगू, प्रत्यक्षात का कारवाई केली जात नाही असाच प्रश्न आहे. आणि तू जसं म्हटलास की तपासाची दिशा काय असणार, तर अर्थातच तपास यंत्रणांनी पहिल्यांदा त्या कृष्णा आंधळेला शोधावं. तो कृष्णा आंधळेकडे महत्वाचे अनेक पुरावे असू शकतात. कारण राजरत्न आपण जी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती अगदी पहिल्या दिवसापासून 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून आज 14 जानेवारी पर्यंत संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय देण्याचीच भूमिका टॉप न्यूज मराठीने उचललेली आहे, टॉप न्यूज मराठीने घेतलेली आहे. या प्रकरणातले सगळे सखोल अभ्यासपूर्ण मांडणी आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि याच अनुषंगाने आम्ही एक महत्वाची बातमी जी आहे ती प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये आम्ही असं प्रेक्षकांना दाखवलं देखील होतं राजरत्न की या आरोपींना सीआयडी कुठे कशी घेऊन जाते किंवा आरोपी गिरनारला ज्यावेळी हे 3 आरोपी गेले होते त्यावेळी तो कृष्णा आंधळे देखील या आरोपींसोबत होता. ही माहिती देखील आपण आपल्या प्रेक्षकांना दिल्याचं पाहायला मिळालं होतं. मग जर तो गिरनारला तुमच्या बरोबर होता, गुजरात मधलं जे गिरनार आहे तिथून तुमच्या बरोबर होता, मग तुम्ही भिवंडीत आले, भिवंडीत तुम्ही बालेवाडीत आले, मग या मधल्या काळामध्ये कृष्णा आंधळे गायब कुठं झाला, गायब झाला की गायब केला, असे अनेक प्रश्न जे आहेत ते पुन्हा उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांनी तोच मुद्दा धनंजय देशमुख जे की संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, ह्या फरार आरोपीला कृष्णा आंधळेला अद्याप अटक का केली जात नाही, पुरावे दुसऱ्या बाजूला नष्ट करण्यात येत आहेत का, असा प्रश्नचिन्ह त्यांनी जे आहे तपासावरती उपस्थित सुद्धा केलेला आहे. संकेत, निश्चितच राजरत्न खरंच हा
केवळ धनंजय देशमुख किंवा देशमुख परिवार नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधळेला गायब करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय का? मग कृष्णा आंधळे का सापडत नाही? कृष्णा आंधळेला कडा असं काय आहे की तो गायब आहे? आणि एकंदरीतच त्यामुळे आता तपास यंत्रणांनी पहिल्यांदा त्या कृष्णा आंधळेला शोधावा. आणि दुसरी तर मागणी राजरत्न या सगळ्या देशमुख परिवाराची अशी आहे की ठीक आहे बाबा, तुम्हाला प्रसार माध्यमांना माहिती नाही द्यायची, नका देऊ. तुम्हाला प्रसिद्धी पत्रक नाही काढायचं, नका काढू. तुम्हाला तपास कुठपर्यंत चाललाय महाराष्ट्राच्या जनतेला नाही कळवायचं, नका कळू. अरे निदान त्या देशमुख परिवाराला तरी माहिती द्या. ज्यांच्या घरचं माणूस गेलेला आहे त्यांच्या परिवाराला तुम्ही तपास कुठपर्यंत गेलाय ते सांगत नाही, तर यापेक्षा वाईट काय असू शकतं? त्यांचं कुटुंबीय मागणी करते, आम्हाला सांगा, आमच्या घरातली करता माणूस गेलेला आहे, ज्याला एक लहान मुलगी आहे, असा माणसाचा मृत्यू होतो, अत्यंत क्रूरपणे त्याला मारलं जातं, त्याच्या कुटुंबियांना तपास कुठपर्यंत होतोय ते सांगितलं जात नाही. राज्याचे गृहमंत्री या बाबतीमध्ये काहीच का प्रसार माध्यमामध्ये बोलत नाहीत, हा सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय. संकेत देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील गृहमंत्री म्हणून ओळखले जातात, ते सुद्धा या माध्यमांमध्ये या तपासा बाबतीमध्ये काहीच बोलत नाहीत. पण राजरत्न, आपण जर पाहिलं तर धनंजय देशमुख हे जाहीरपणे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणतात की आम्ही मस्साजोगमध्ये उद्या मी टॉवरवर चढून आंदोलन करतोय. राज्याचे मुख्यमंत्री कुठे असतात तेव्हा? शिर्डीतल्या महाशिबिरामध्ये. ठीक आहे, ते पक्षांतर्गत विषय आहे, तुम्ही पक्ष संघटना देखील मजबूत करा, हा तुमचा निश्चितच अधिकार आहे. मात्र अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री का देशमुख परिवाराला धीर देऊ शकले नाहीत की तुम्ही असं काही करू नका, आम्ही तपास यंत्रणा म्हणून योग्य तो तपास करू, कृष्णा आंधळेला तर शोधू, मात्र या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती देखील केली जाईल. राज्य सरकार काय करतंय, पोलीस प्रशासन काय करते? केवळ तुला आठवत असेल राजरत्न की फडणवीस म्हटले की आम्ही एसआयटी गठीत करू. एसआयटी गठीत झाली 1 जानेवारीला, एसआयटी गठीत झाली 10 जणांची. मग अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड एक ट्विट करतात ज्याच्यामध्ये महेश विघ्ने आणि तो मनोज कुमार वाघ जे आहेत ते वाल्मिक कराडचे निकटवर्तीय निघतात. मग या दोघांना एसआयटीतनं गायब केलं जातं, एसआयटीतनं त्यांची गच्छंती केली जाते. एसआयटी उरली 8 जणांची. मग या 10 दिवसात एसआयटीने काय केलं? वाल्मिक कराडचा जबाब घेतला. एवढी एक बातमी आपण सोडली तर राजरत्न, एसआयटीच्या तपासाची बातमी समोर आली नाही की एसआयटीने काय केलंय, एसआयटी काय करते. निश्चितच त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मनोज जरांगे पाटील गावकऱ्यांसोबत चर्चा करतायत, धनंजय देशमुखही त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आता या सगळ्या दृष्टिकोनातून पुढची दिशा जी आहे ती देखील ठरण्याची शक्यता आहे. संकेत, आपण जर पाहिलं तर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय असं धनंजय देशमुख म्हणतायत, तर आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी त्यांना हे पाऊल उचलावं लागलंय का? निश्चितच राजरत्न, कारण राज्यात जर आपण पाहिलं संकेत, आक्रोश मोर्चे निघतायत. परभणी झालं असेल, बीड झालं असेल, लातूर झालं असेल, पुण्यामध्ये झालेला असेल, पुण्यामध्ये आक्रोश मोर्चे निघाले, धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चे निघाले. संतोष देशमुखांना न्याय द्या, त्यांच्या हत्यारांना कठोर शिक्षा करा, यासाठी शांततेच्या मार्गाने आक्रोश मोर्चे निघतायत. परंतु आम्हाला तपास कुठपर्यंत आलेला आहे हे आम्हाला सांगितलं जात नाही, त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतंय असं धनंजय देशमुख सांगतात. तर दुसऱ्या बाजूला मला सुद्धा धमक्या आलेल्या आहेत, त्या आरोपींवरती कारवाई का केली नाही असा सवाल सुद्धा त्यांनी पोलिसांवरती उपस्थित केलाय. निश्चितच राजरत्न, ही तर फार गंभीर गोष्ट आहे की जर पोलिसांना माहिती आहे की संतोष देशमुखांच्या हत्येचा अतिशय संवेदनशील प्रकरण आहे, कारण अशा प्रकारे एका सरपंचाचा निर्घृणपणे हत्या होणं निश्चितच धक्कादायक तर तितकंच आहे, मात्र माणुसकीला काळीमा फासणारही आहे. आणि अशा परिवारातला आता जो कर्ता पुरुष आहे धनंजय देशमुख, त्यांना देखील धमक्या येत आहेत. बरं, त्यांना धमक्या येत आहेत तर पोलीस त्यांना संरक्षण का देत नाहीयेत? जर धनंजय देशमुखांना धमक्या येत आहेत आणि देशमुख परिवाराला वर धमक्या ज्या आहेत, देशमुख परिवार प्रत्येक मोर्चामध्ये, तू जसं सांगितलंस, बीडला देशमुख परिवार त्या मोर्चामध्ये सहभागी होता, परभणीतल्या मोर्चामध्ये देशमुख परिवार जे आहे ते उपस्थित होते, पुण्यातल्या मोर्चामध्ये तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख, त्यांची कन्या वैभवी देशमुख आणि त्यांची बहीण, या हे तिघही त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उपस्थित होते. परभणीच्या मोर्चामध्ये हे सगळे उपस्थित होते, धाराशिवच्या मोर्चामध्ये हे सगळे उपस्थित होते. असं सगळं असताना पोलीस प्रशासनाने जर धनंजय देशमुखांना धमक्या येत आहेत, धनंजय देशमुखांनी अर्थातच ते सीआयडीच्या संपर्कामध्ये आहेत, केज पोलिसांच्या संपर्कामध्ये आहेत, आणि अर्थातच एसआयटीची जी कमिटी त्यांना वेळोवेळी विचारते, जे काही मुद्दे विचारते, जे काही प्रश्न विचारते, त्या सगळ्यांना ते वारंवार उत्तरं देत आहेत. मग निश्चितच धनंजय देशमुखांनी ही जी काही धमकी आहे त्यांना
ती निश्चितच पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवली असेल, सीआयडीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली असेल, एसआयटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली असेल. मग त्यांनी पोलीस संरक्षण धनंजय देशमुख आणि देशमुख परिवाराला का दिलं नाही? त्या किंवा या धमकीच्या अनुषंगाने का तपास झाला नाही? आज जेव्हा धनंजय देशमुख सांगतायत तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला कळतंय की धनंजय देशमुखांना ही धमकी आली. मग प्रशासन काय करतंय? संकेत, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर धनंजय देशमुख असं म्हणतात की आरोपी सुटल्याच्या नंतर आमच्या जीवाला धोका आहे, माझ्या भावाला न्यायच मिळत नाही, त्यापेक्षा मीच जीव देतो. आणि राजरत्न केवळ धनंजय देशमुखच नव्हे तर अख्खा मस्साजोग एकवटलंय. मस्साजोगचा प्रत्येक माणूस आज रस्त्यावर आहे राजरत्न. आज आपण पाहिलं तर हजारो जण त्या पाण्याच्या टाकीच्या जवळ आहेत. संतोष देशमुख अमर रहेच्या घोषणा तिथं दिल्या जात आहेत. एका सरपंचासाठीच एवढं सगळं गाव एकवटतो राजरत्न. काल आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून संतोष देशमुखांचं शेवटचं भाषणही प्रेक्षकांपर्यंत दाखवलं होतं, ज्याच्यामध्ये संतोष देशमुख असं म्हटले की मला गाव व्यसनमुक्त करायचंय. एक विजन असणारा, आपलं गाव सुधारू पाहणारा, आपल्या गावाला सर्व सोयी सुविधा देऊ पाहणारा, आपल्या गावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकणारा असा सरपंच ज्याचा अमानुषपणे मृत्यू होतो. तो मृत्यू झाल्यानंतर गावच्या गाव एकवटतं आणि आत्मक्लेश आंदोलन जे आहे ते गावकरी सुद्धा करतात राजरत्न. संतोष धनंजय देशमुखांचे बंधू तर करतायतच, मात्र गावकऱ्यांनी सुद्धा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिलाय. संकेत, जसं तू सांगितलंस की हे जे सरपंच होते, गावामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं, गावाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे सरपंच म्हणजे संतोष देशमुख होते, असं जसं तू सांगितलंस. परंतु त्यांच्याच गावचे जे सुरक्षा रक्षक होते, सोनवणे नावाचे, जे की आवादा पवनचक्की वरती जे आहे ते सुरक्षा रक्षक होते, त्यांना झालेली मारहाण असेल आणि त्या मारहाणीच्या नंतर ते त्या ठिकाणी जे होते ते आलेले होते त्यांच्या गावकऱ्यांना काही सहकाऱ्यांसोबत, आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो घडल्याचं एकंदरीत पाहायला मिळालेलं होतं, असं बातम्यांमधून सुद्धा पुढे आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि गावकऱ्यांच्या मदतीसाठी सुरक्षा रक्षक जे होते त्यांच्या मदतीसाठी कुठेतरी संतोष देशमुख त्या ठिकाणी आल्याचं सुद्धा प्रसार माध्यमांमधून पुढे आलेलं आहे. परंतु संकट, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आता ज्या पद्धतीनं धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलेलं आहे, आता जर आपण पाहतोय की एक राज्याचा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी आता या कुटुंबाला कशा पद्धतीने आश्वासन देणं गरजेचं वाटतं, कारण ते गृह विभाग अर्थात गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्याकडे गृह खात्याचा तपास आहे, सगळं मंत्रालय त्यांच्याकडे आहे, आणि त्यांनी या प्रकरणामध्ये आता राजरत्न 7 जानेवारीला देशमुख परिवार सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटतो. त्यामुळे राजरत्न आता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन उपयोग नाहीये. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून कठोर कारवाई जी आहे ती उचलणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांना स्वायत्तता देणं तितकं गरजेचं आहे. अर्थात ती दिली असेलही, मात्र मुख्यमंत्र्यांनी आता तपास यंत्रणेकडून वारंवार या सगळ्याचा फॉलोअप घेणं तितकंच गरजेचं आहे. कृष्णा आंधळेच्या तपासासाठी अतिरिक्त काही फोर्स आपल्याला पाठवता येतोय का, अतिरिक्त काही गोष्टी करता येत आहेत का, हे सगळं करून त्या कृष्णा आंधळेला पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे. आणि यासोबतच राजरत्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी ज्याप्रमाणे ते भाषणात म्हणतायत, भर संसदेमध्ये ऑन रेकॉर्ड आहे संसदेच्या की त्यांनी जे 1 तास 42 मिनिटं 44 सेकंदाचं भाषण केलं, त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री वारंवार हाच उल्लेख करत होते की कुणालाही आम्ही सोडणार नाही. मग वाल्मिक करारचा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारला गेला किंवा वाल्मिक करारच्या अनुषंगाने जेव्हा तिथं विचारलं गेलं, ते म्हटले त्याचा कुणासोबतही का फोटो असं ना, आम्ही त्याचा मुलाहीचा बाळगणार नाही, आम्ही त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करू. त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजरत्न अतिशय संवेदनशीलतेने या सगळ्या प्रकरणाकडे पाहून देशमुख कुटुंबाला सर्वार्थानं न्याय देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. संकेत, एका बाजूला पाहिलं तर धनंजय देशमुख आंदोलन करत होते, आता त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे. तब्बल 4 तास त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढत जे आहे आत्मक्लेश आंदोलन केलेलं होतं. मनोज जरांगे पाटील असतील, पोलिसांनी त्यांची समजूत घातल्याने त्यानंतर त्यांनी तब्बल 4 तासाच्या नंतर आंदोलन मागे घेतलेलं आहे. आता मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये जी आहे ती सध्या चर्चा सुरू आहे. आता एसपी जे आहेत नवनीत कावे, त्यांनी सांगितलेलं आहे की सीआयडीचे जे तपास अधिकारी आहेत, मुख्य तपास अधिकारी जे आहेत ते मसाजो गावामध्ये दाखल होणार आहेत. ते आता यांची अर्थात देशमुख कुटुंबियांची भेट घेऊ शकतात. निश्चितच सीआयडीचे अधिकारी ही आता मसाजोग मध्ये दाखल होत आहेत, ते निश्चितच देशमुख परिवाराची भेट घेतील. मात्र डीवायएसपींनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही धनंजय देशमुखांबरोबर जी आहे ती चर्चा देखील केलेली आहे आणि आम्ही रात्रीपासूनच धनंजय देशमुखांच्या संपर्कामध्येही आहोत. मग या चर्चेमध्ये जरी धनंजय देशमुख यांना या तपासाची माहिती दिली गेली का आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे देखील अवघ्या काही वेळामध्ये महाराष्ट्राला कळण्याची शक्यता आहे. खरं निश्चितपणे संकेत,
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती, या संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष जे आहे ह्या प्रकरणावरती आहे. आणि माझ्या भावाला न्याय द्या या मागणीसाठी धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. ज्या हत्येच्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, सीआयडीने कुठपर्यंत तपास केलेला आहे, त्या तपासाची आम्हाला कुटुंबीय म्हणून माहिती द्या. जे फरार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा. जो मोबाईल अद्यापही सापडलेला नाही तो मोबाईल ताब्यात घ्या, कारण त्या मोबाईल मध्ये अनेक पुरावे आहेत. माझ्या भावाला मारहाण करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा याच मोबाईल मध्ये केलेलं आहे असं धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे. आता धनंजय देशमुख यांनी जे आहे त्यांचं आंदोलन मागे घेतलेलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. अर्थात मसाजोग मध्ये जे आहे सीआयडीच्या पथकाचे मुख्य तपास अधिकारी सुद्धा मसाजोग मध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर ते धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबियांशी चर्चा करू शकतात. परंतु या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही या प्रत्येक घटनेचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.